हे गाइस अस्सलाम वालेकुम, वेलकम एंड वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। कसे हो सगळी बेस और उम्मीद करते सगळी बेस असाल। आज आहे ना मी सुबह मॉर्निंगला व्लॉग सुरू केलो आहे आणि सगळ्यात पहिले हे ना आम्ही हे फणस साफ करत आहोत मी आणि माझा भाऊस। 4-5 दिवस झाले होते फणसला आम्ही पिकत ठेवले होते आणि आज फायनली हे ना आमचं फणस पिकून एकदम डन झालो आहे। आणि हे आम्ही काढलो त्यांचे गरे आणि एक साईडला आहे ते आमचे गुटे असं सांगला आहे आमच्या कोकणी स्टाईलला कैसा बनवतात ना मी नेक्स्ट व्लॉगला तुमच्या संग जरूर शेअर करीन। आणि हया आहे ना माझ्या फुप्पीने आहे ना मला खायसाठी रोटी हलला नाही, जी माझी फुप्पी आहे ना म्हाडला दिलेली तिने ही मला रोटी हलला नाही। हया बघू शकता किती माशाला मोप आयटम आहे तिनातला। आणि जी दुसरी रोटी आहे ना ती माझी दुसऱ्या फुप्पीने हलले नाहीत, म्हणजे आमच्या घराच्या वरतीचं घर आहे ना माझ्या फुप्पीचा, त्याने ही रोटी नाहीत माशाला मोप बेस आहेत। दोघींची रोटी पण मला मोप पसंत आली आणि अल्हम्दुलिल्लाह मी मोप हशी खुशी खाल्लो आहे। थँक्यू तुमच्या 2 फुप्पीला। अजून 2 फुप्पीची रोटी आहे ना बाकी आहे, ते पण मी जरूर दाखवेन तुमच्या संगत। आणि ही आहे ना आमची सांजची जेवणाची तयारी चालू आहे। हे कालवाचे गीर आहेत ना त्यांचा मी आज चटपटा बनवणार आहे। हे गीर आहेत ना मला सैलीने दिला नाहीत, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे क्लासमेट पण आहे माझी गावाचीच आहे, तिने हे दिला नाहीत मला मागतोच बरोबर मला तिने हे गीर देणार कालवाचे। थँक्यू सो मच अल्फिया। आणि आज मी तिला आहे ना सुक्का असं चटपटा बनवणार आहे रोटी संगत खायसाठी। या आहे ना आमचा कोकणचा सी फूड आहे, समंदरच्या आतला जे ढोंडे असतात ना तिला फोडून ह्या मिळते हे गीर मिळतात आमच्या कोकणीतला तिला कालवाचे गीर बोलतात। आणि असा एकदम चटपटा सुक्का बनवला ना रोटी सोबत ना खायला मोप टेस्टी लागते। एकदा ही रेसिपी आहे ना माझी जरूर ट्राय करा तुम्ही। आणि मी हे ना हे सगळ्यात पहिले तिला उकळीला टाकले होते 1 ग्लास नॉर्मल पाणी वाटून आणि उकळून झाल्याच्या बाद पुरे थंड होऊन दिले। आणि हया मी हे ना तिला साफ करता आहे, तर ते साफ करणं मोप जरूरी आहे। कालवाला है ना अशी थोडी कच असते लागलेली, ती काढणं मोप जरूरी आहे। असे छोटे छोटे कालवाचे गीर आहे ना आम्ही भुजताव, पण फिलहाल तर पाऊस सुरू झालो आहे तेव्हा भुजेला काही मिले नाही, सगळं एकदम वल्ला झाला आहे। आणि छोटे छोटे गीर हे ना असे चटपटा बनवून मोप टेस्टी लागतात। माझा भाऊस पण एकदम बुळणीचे बोलतात ना तसे पण माझा भाऊस आणते, पण फिलहाल आता तो कामातलं थोडं बिझी आहे, तेव्हा आज आहे ना मी त्यांचा ह्या थोडासा चटपटा बनवीन। आणि हया आहेत ना माझे गीर पुरे साफ करून झाले आहेत, धवलेत पण मी बेस एकदम परफेक्ट। आणि एक दिनात हे ना मी बारको बटाटो घेतलो आहे, तिला पण बारीक एकदम चॉप केलो आहे मी हया। आता आहे ना मी तिला पुढची रेसिपी दाखवतो तुम्हाला। हया मी गॅसवर ठेवला आहे 1 टोप आणि टोपातला माझा तेल टाकला होता, मी माझ्या त्याच्या हिशोबातला तेल टाकला होता। आणि हयात ना मी 3 कांदे घेतले आहेत बारीक एकदम चॉप केलेले। आणि सगळ्यात पहिले हे ना तिला मी बेस पोलून घेईन मीठ टाकून। मीठ टाकल्यावर ना कांद्यातला कांदो एकदम परफेक्टली बेगून डन होते। बेस आहे ना कांद्याला मी आता बेस पोलून घेईन तिला एकदम परफेक्टली। आणि तिला थोडीशी कढीपत्ता टाकीन। हया कांदो आहे ना पुरो पोलून झालो आणि मी तिला एक मोठो टमाटो कापून टाकला चॉप करून। तिला पण आहे ना मी बेस असा पोलून घेईन, कांद्याला आणि टमाट्याला एकदम मिक्स करून आहे ना बेस पोलून घेईन तिला। आमच्या कोकणीतला आहे ना आम्ही हिला कालवाचे गीर बोलतो, तुमच्या इकडे काय बोलता मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे काय बोलता ह्या कालवाच्या गिराला। आणि हया आहे ना माझं कांदा आणि टमाटो एकदम पुरो परफेक्टली डन झालो आहे, पुरो पोलून झालो आहे या माझं। आणि आता आहे ना मी तिनातला जे कालवाचे गीर आणि बटाटो साफ करून ठेवलो होतो एकदम धुवून, तो सगळ्यात पहिले मी तिला टाकीन। आणि तिच्या बदला थोडीशी मी टाकीन हया हल्दी पावडर। आणि 1 चिमची आहे ना मी हया आमचं कोकणी जो लाल मसालो आहे, लाल बुक्की बोलतो आम्ही कोकणीतला, ती 1 चिमची टाकीन। आमची बुक्की आहे ना मोप लाल आहे, तो आम्ही ह्या 1 चिमची घेतली आहे, तुम्हाला वाटला की तुम्ही कमी जास्ती करू शकता। आणि त्या सगळं झालं ना का बेस मी तिला मिक्स करून घेईन। आणि पुरा हा मिक्स झाला ना का मी 1 ग्लास पाणी यूज करीन। मला सुक्का बनवायचा एकदम चटपटा, जास्ती वतल बनवायची नाही त्यांची, तर आम्ही 1 ग्लास पाण्याचा यूज केलो आहे। आणि बेस आहे ना तिला हलवून घेतलं की पाणी आहे ना सगळं इकडे
मिलेला हवा आहे आणि कांदो टमाटो कालवाची गीर बटाटो ह्या सगळं तिच्यातलं आहे ना मिक्स व्हायला हवा आहे. बघू शकता आहे तुम्ही. आणि आता आहे ना तिला मी झाकण मारून आहे ना 15 ते 20 मिनटं आहे ना ठेवीन बेस शिजेसाठी. अंदीमंदी चेक करून चिमचो मारत जा तुम्ही लोक पण कवा जर ही रेसिपी ट्राय केले होते. आणि हाय आहे ना आम्ही बुट्टा खात आहोत. या बुट्टा खायला लाईट गेली त्यांच्या माझा व्हिडिओ पण क्लिअर नाही आलो शायद पुरो का की ना सांज झाली होती आणि मग पाऊस लागत होतो आणि पुऱ्या गावाची आमची लाईट गेली होती. हाय बघू शकता कोकणला पाऊस आहे ना मग बेगून सुरू झालो आहे आणि पुरो अंधेरो झालो आहे पुऱ्या गावातला आहे. आणि पावसाची मजा पण काही अलग येते एकदम थंड थंड कूल वाटते ता. आणि ह्या माझे कालवाचे गीर आहेत ना एकदम परफेक्टली रेडी झाले आहेत एकदम चटपटा रोटीची खायला. आणि त्यांच्यावरती मी थोडी आहे ना कोथिंबीर शिपली आहे का की टेस्ट मग अलग येसाठी. माझा व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला.